सुप्रीम कोर्टाचं एक चांगलं जजमेंट 2025मध्ये आलेलं आहे, हनुमान वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. तर घटना अशी आहे की राजस्थानमध्ये एक खुनाच्या गुन्ह्यामध्ये एका व्यक्तीला अटक केली जाते. तर त्याला अटक यासाठी केली जाते की त्याच्याकडे खुनानं माखलेलं हत्यार असतं आणि या आधारे संबंधित खटला सेशन कोर्टात चालला जातो. त्याला या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवलं जातं, त्याला शिक्षा दिली जाते आणि पुढे हे अपिलीमध्ये हायकोर्टात जातं. तर हायकोर्टनं या केसमध्ये चेन ऑफ विटनेस या आधारे या व्यक्तीकडे फक्त हत्यार सापडलं या बेसवर त्याला आरोपी ठरवलं जाणार नाही आणि त्याला निर्दोष केलं जातं. पुढे हा खटला सर्वोच्च न्यायालयात जातो आणि सर्वोच्च न्यायालयसुद्धा हायकोर्टाचा निर्णय अबाधित ठेवतं, त्याला निर्दोष घोषित केलं जातं. याचा अर्थ असा की फक्त एखाद्या व्यक्तीकडे हत्यार सापडलं या बेसवर त्याला आरोपी म्हणून सिद्ध केलं जाऊ शकत नाही.